राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळणार आहे। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। मात्र या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे। यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यसभा निवडणुकीवेळी देखील महाविकास आघाडीमध्ये फक्त एकच जागा लढवण्यासाठी होती। यावेळी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली। ठाकरे गटाकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी या इच्छुक होत्या। त्यांना राज्यसभेवर पुन्हा पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे खूपच आग्रही होते अशी चर्चा होती। शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभेची जागा उद्धव ठाकरे गटाला मिळणार अशी चर्चा सुरू होती। मात्र अचानक मवियातून शरद पवार यांचं नाव समोर आलं। खासदार संजय राऊतांनीही मवियाकडून शरद पवार हे निवडणूक लढवणार असं वक्तव्य केलं। शरद पवारांच्या उमेदवारीसाठी स्वतः शरद पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे ऍक्टिव्ह झाले आणि शरद पवारांना मवियाकडून उमेदवारी मिळाली। शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले। मात्र संजय राऊतांनी शरद पवार यांचं नाव घेतल्यानं प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला। प्रियंका चतुर्वेदी यांनी राऊतांची तक्रार थेट उद्धव ठाकरेंना केली। खासदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे देखील संजय राऊतांवर चिडले। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत 2 गट पडले असून एक गट आदित्य ठाकरेंच्या मागे आहे तर दुसरा गट संजय राऊतांच्या मागे आहे असं म्हटलं जातंय। मात्र हा वाद मिटला असला तरी आता पुन्हा ठाकरे गट आणि महाविकास आघाडी याच परिस्थितीवर आली आहे। निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा समावेश आहे। मवियाकडे एकच जागा असल्यामुळे यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार असल्याचं निश्चित मानलं जाते। ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत। मवियातून राज्यसभेची जागा शरद पवारांना देण्यात आली आहे। यामुळे राष्ट्रवादीला जागा मिळणार नाही असं म्हटलं जाते। त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात कुणाला जागा मिळणार असा हा प्रश्न उपस्थित होतोय। तर यातूनच उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतून निवृत्त होत असल्याने ही जागा त्यांनाच मिळणार असं म्हटलं जातंय। त्यामुळे आता या जागेवर उद्धव ठाकरे स्वतः ही जागा निवडणार की ठाकरे गटातील दुसऱ्या नेत्यांना संधी देणार असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळाली नाही। त्यामुळे आदित्य ठाकरे आग्रह करून प्रियंका चतुर्वेदी यांना मिळवून देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। जर ही जागा चतुर्वेदी यांना देण्यात आली तर ठाकरे गटात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे देखील निवृत्त झाले आहेत। जर उद्धव ठाकरेंनी विधान परिषद लढवली नाही तर ठाकरे गटातून प्रबळ दावेदार दानवे असण्याची शक्यता आहे। या जागेवर दानवे देखील दावा करू शकतात। त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी विरुद्ध अंबादास दानवे असा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। जर उद्धव ठाकरेंनी दानवेंना डावललं तर भाजपमध्ये देखील पक्षप्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे। तसंच माजी खासदार चंद्रकांत यांनाही अद्याप कोणतीही संधी मिळालेली नाही। त्यांना लोकसभेत पराभव झालाय। ते देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करू शकतात। त्यामुळे आता मवियातून ही एक जागा कुणाला मिळणार आणि जर ठाकरे गटाला ही जागा मिळाली तर उद्धव ठाकरे संधी कुणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर विधान परिषदेच्या 9 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार आहे, 2 जागा शिंदे गटाला आणि 1 जागा राष्ट्रवादीला। शिवसेनेकडून नीलम गोरे यांना संधी निश्चित मानली जाते। दुसऱ्या जागेसाठी मात्र पक्षात स्पर्धा रंगणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी यांना दुसऱ्यांदा संधी देते की अन्य नेत्याला संधी मिळते याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे। भाजपकडून संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय। संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना पुन्हा संधी मिळणं कठीण असल्याचं काही जणांचं मत आहे। पण संजय केणेकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो। भाजपमधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून कुणाला संधी मिळणार आणि महायुतीकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। ठाकरे गटातून कुणाला संधी मिळायला हवी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।